कसं आहे मैत्रिणो, आयुष्य हे खूप छोटं आहे आणि विचार केलं तर खूप मोठं पण आहे. पण आता तुम्ही म्हणत असाल की सकाळी सकाळी ताई अशा का बोलतायत, कारण माणूस जे चित्त ते होत नाही. कारण बघा, मी तुळशीचं लग्न ना एवढं छान करावं असं मी चितले होते. कारण ऊस पण तुम्ही बघितलं आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. कारण ऊस वगैरे मी खूप मोठे मोठे आणल्यात आणि पूजा पण करणार होती. तुळशीचे लग्न मस्त करणार होती मी. रांगोळी बिंगोळी अशी लायटिंग वगैरे लावून संध्याकाळी मी हे कार्यक्रम करणार होती. पण काय झालंय, आपण म्हणतात ना आपल्या मनामध्ये सगळं असतं, पण सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्याच होतात असं कधीच झालंच नाहीये कधी माझ्या तर आयुष्यामध्ये. पण बघा, मी असं ठरवलं होतं की तुळशीचे लग्न मी माझ्या मनाने आणि या वर्षी मी माझ्या पद्धतीने सगळं करणार आहे असं मी ठरवलं होतं. रांगोळी लायटिंग आणि उत्सव वगैरे लावून मस्त करावं असं ठरवलं होतं. पण ते ठरवलं की कधी ना कधी माझं ते असं मात्रच होतं. असं माझ्या आयुष्यामध्ये खूप वेळा झाले बरं का. तुमच्या आयुष्यात झाले का नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशी का बोलते, कारण काय झालं बघा, मी सकाळी सकाळी 6 वाजता उठले, सगळं स्वयंपाक झाला, सगळं झालं, दाजींचा डबा झाला, दीदीचा डबा झाला, दीदी कॉलेजला गेली. त्याच्यानंतर बघा गावाकडून फोन आला मोठ्या भावाचा की असं असं माझी मावशी वारली, माझी बारकी मावशी वारली. बघा, मावशी माझी सकाळी वारली ती, कारण ती जरा आजारी होती. तर बघा फोन आला, मग माझं काही लक्ष लागलं नाही. तर मी चला म्हणलं आता मी ठरवलंच आहे, तर म्हणलं आपलं असं साधं सुद्धच आपलं तुळशीचं लग्न लावून घ्यावं म्हणून बघा मंगलाष्टिका म्हणली. तिथल्या तिथं 5 मंगलाष्टिका म्हणल्या आम्ही तिघांनी, चिकू आणि माझ्या भावाचा मुलगा, आम्ही तिघं मिळून मग मंगलाष्टिका म्हणली. पण लक्ष काय लागत नव्हतं बरं का माझं. तरी पण म्हणलं आता आपण करायचं होतं तर राहून जाते, कारण मला जाऊन यायचं म्हणलं गावाला की मला 4 दिवस तरी लागतात. तोपर्यंत तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त निघून जातो, कारण 5 तारखेपत्र आहे असं सांगितलंय. तरी म्हणलं चला, म्हणलं आता मावशी कसं आहे, मावशीचं काय तोंड तर भेटणार नाही बघायला, पण निदान सगळ्याला जाऊन भेटून तर यावं म्हणून मी आज बघा निघते, गावाला चालली मी आज. त्यामुळं अशीच घाईघाईमध्ये बघा मी तुळशीचे लग्न लावून घेतले. आता सकाळी सकाळी बघा 10 वाजल्यात बरं का. तुम्ही बघा 10 वाजल्यात, 10 वाजता मी हे सगळं पूजाचं उरकून घेतले आणि मला संध्याकाळी 4 वाजता बघा जायचे, कारण आमची गाडी वारजेहून लागते. वारजेला जावं लागतं मला 4 वाजता. दाजीने तिकीट पण बुक केले, त्यामुळे मी जाणार आहे. म्हणलं हे पहिलं आधी इथलं उरकून घेते, कारण पोरींना काही जमत नाही. दिदीचा एक तर आधी दिदीची परीक्षा चालू आहेत आणि श्रावणीची शाळा चालू झाली. दाजींना तर काही जमत नाही असं काय करायचं, ते बायकांनाच जमतं. त्याच्यामुळं चिकू म्हणला मम्मी झाले का, मग त्यांना सगळ्यांना मी प्रसाद दिलं. आमची मंगलाष्टिका पण म्हणली, पण दीदीला दिलं कारण भावाची मुलगी होती ना तिला, कारण हे सगळं शूट ती करत होती. अर्धवट असं दिसत होतं. तुम्ही मला समजून घेता ह्याची मला खात्रीच आहे. पण माझे व्हिडिओ पण तुम्हाला कसे वाटतात आणि मी माझ्या मनातली कुठली तरी गोष्ट मी तुमच्या संग शेअर केली, पण ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया.